नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. मुंबईत या समुद्रात बुडवून मारू राज ठाकरेंचं भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान बघायला मिळतंय. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंवरती टीका केलेली होती आणि त्यांच्या या टीकेला राज ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर देत थेट मुंबईत येण्याचं आव्हान दिलंय. आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे. झाली का हो केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही. बघा कसं असतात, कसे असतात ते बघा. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. आता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा होईल, मात्र कोणाचा बाप ही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात ठणकावून सांगितलं. यावरून ठाकरेंनी फडणवीसांवरती निशाणा साधलेला आहे. त्यांच्याकडूनच मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झालाय. उद्योग आर्थिक केंद्र गुजरातला कोणी नेलं असा सवाल सुद्धा ठाकरेंनी केलेला आहे. चार महिन्यानंतर भाषणं सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. त्यामुळे आताच सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील. मुंबई का महत्व खत्म तो होते तक नहीं जा रहे वो, और इसलिए मुंबई में जितने सारे उद्योग थे, अन्य सारे वित्तीय ऑफिसेस भी थे, आर्थिक केंद्र, वो सारे गुजरात कौन लेके गया? यही लोग लेके गए ना. तो मुंबई तो महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता. जो भी करेंगे हम उनके टुकड़े करेंगे, ये तो मैं खुलेआम बोलता हूं. लेकिन साथ ही साथ ये भी नहीं हम होने देंगे कि मुंबई का जो महत्व है, मुंबई मेरे महाराष्ट्र की, अपने महाराष्ट्र की राजधानी है, साथ ही साथ देश की आर्थिक राजधानी मानी जाती है. और यही जो उसका महत्व है, कुछ लोगों के आंखों में वो एक चुभता है. आणि आता याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सुद्धा भाष्य केलेलं आहे. मुंबई गुजरातला सोडण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिम्मत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही. आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणच्या सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली आहेत, त्या वेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात. गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा. हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी.
मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का. आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मीरा रोडमध्ये घेतलेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना मराठीच्या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका घेतली. आणि याच वेळेला बोलताना राज ठाकरेंनी अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रात राहताय, शांततेत राहा, मराठी शिका, मस्ती कराल तर महाराष्ट्राचा दणका बसणारच, असा थेट इशारा राज ठाकरेंनी अमराठी व्यापाऱ्यांना दिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतायत असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. 1 ते 5वी सक्तीची हिंदी सक्ती करून बघा, दुकानच नाही तर शाळा सुद्धा बंद करेन असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तर हळूहळू मुंबईला गुजरातमध्ये सामील करायचं हे काही जणांचं स्वप्न आहे. मीरा रोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. मज दाखवत अंगावरती आला तर ठेचायला म्हणजे ठेचायचं असा इशारा सुद्धा राज ठाकरेंनी दिलाय. कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे. एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो, तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये, आमची सत्ता रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती. काय नाही, 56 इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा. हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडवाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही. मराठीसाठी मराठी सक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत, सक्तीची केली पाहिजेत. ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? इथं उपस्थित सगळ्या बांधवांशी, मराठी बांधवांशी, मराठी जनांशी संवाद साधतील. आज आपण जर बघितलं तर ते सगळ्यांचे आभार देखील मानणारे. त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्याला घेऊन हिंदी भाषा सक्तीचा जो काही मुद्दा होता त्याला मराठी बांधवांनी एकत्र येऊन जो काही विरोध दर्शवला, एकजूट जी दाखवली, याबद्दल ते आज बोलू शकतात. त्यांचं धन्यवाद ते करतील. आणि आणखीन काही मुद्दे ते मांडतायत का? माननीय राजसाहेबांना विनंती. 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येण्याच्या विषयाला घेऊन गेल्या कालावधीत इगतपुरीतल्या अधिवेशनात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकत्रित येण्याचं होईल तेव्हा होईल, त्यावर नंतर चर्चा करू, पण तुर्तास महापालिकेच्या निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आणि हे आदेश दिल्यानंतर अर्थात आश्चर्य वाटायला नको, नवल वाटायला नको, कारण यापूर्वी देखील मनसेची एकला चलोरीची भूमिका आपण कायमच बघितलेली आहे. पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र राज आता सोबत आहे असं त्यांनी त्यांच्या पुढे प्रकाशित होणाऱ्या एका मुलाखतीत म्हटलेलं आहे. आणि शिवाय त्यांनी असंही म्हटलेलं आहे की निवडणुका घोषित होऊ द्या, मग एकत्रित येण्याच्या मुद्द्याला घेऊन चर्चा होऊ शकते, असं दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. राज ठाकरे बोलतायत, बघूयात काय म्हणतात. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
तुम्हाला काय होतंय ऐकू येत नाहीये. आपण सर्वजण शांत बसलात तर माझं बोलणं तुम्हाला ऐकू येईल. त्या माईकच्या इकडनं कोणीतरी उठले पाहिजेत ना. हॅलो. आता येतं ऐकू. आपण सर्वजण जर शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल. इथे बरीच गर्दी झालेली आहे. हा तिकडे आणता येईल का रे माईक? हा माईक आणता येईल तिकडे? हॅलो. नाही, हा- हॅलो. हा येतोय माईक- आवाज? पाठी येतोय आवाज? तू थांब रे. येतोय. थांब जरा पुढे पुढे कर. हा माईक आणता येईल का तिकडे? हा दोन दोन. आता येत ऐकू. पोलीस ना आता आपण जर सर्वजण शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल. मुख्य भाषण सुरू झालं. आता काय मराठी जनाशी संवाद साधतील. आज आपण जर बघितलं तर ते सगळ्यांचे आभार देखील मानणारे त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्याला घेऊन हिंदी भाषा सक्तीचा जो काही मुद्दा होता त्याला मराठी बांधवांनी एकत्र येऊन जो काही विरोध दर्शवला, एकजूटजी दाखवली, याबद्दल ते आज बोलू शकतात. त्यांचं धन्यवाद ते करतील. आणि आणखीन काही मुद्दे ते मांडतायत का? माननीय राजसाहेबांना विनंती. 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येण्याच्या विषयाला घेऊन गेल्या कालावधीत इगतपुरीतल्या अधिवेशनात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकत्रित येण्याचं होईल तेव्हा होईल, त्यावर नंतर चर्चा करू, पण तुर्तास महापालिकेच्या निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आणि हे आदेश दिल्यानंतर अर्थात आश्चर्य वाटायला नको, नवल वाटायला नको, कारण यापूर्वी देखील मनसेची एकला चलोरीची भूमिका आपण कायमच बघितलेली आहे. पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र राज आता सोबत आहे